छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सध्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला असून जुन्या शहराला गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। शहराला 2 मंत्री असून देखील पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। पैठण येथील जायकवाडी धरणामधून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन ह्या सतत फुटत असल्यामुळे शहराला पाणी पुरवठा वेळेवर होत नाही। यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे। जुन्या शहरात गुलमंडी, पानदरीबा, मछली खडक, दिवाण देवडी, कुंभारवाडा, नारळीबाग या परिसरामध्ये पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे। यामुळे सर्व रहिवासी त्रस्त झाले असून लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढून नागरिकांच्या समस्या सोडवा अशी मागणी यावेळी करण्यात येते। या भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते लच्छू पैलवान हे स्वतः आपल्या टँकरद्वारे गल्लीबोळा टँकर घेऊन घरोघरी पाणी पुरवठा करत आहे। यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळत आहे। 10 से 12 दिन हो गए, आज पानी नहीं आ रहा है हमारे को। टैंकर ला के हम परेशान है। टैंकर का खर्चा इतना है कि क्या बताए। टैक्स तो सभी भर रहे हैं और पानी बिल्कुल नहीं है, टाइम ही नहीं है किसको कुछ भी। और जो आता है वो मिलावट का कभी आता है, कभी सूखा आता है, बेटाइम आता है। कुछ समस्या बहुत है ये पानी की। टैक्स भरने के बाद भी ये पानी की समस्या बहुत है। इसका हल जल्द से जल्द निवारण किया जाए। और जो हमको पानी मिल रहा है वो हमारे यहाँ के नगर सेवक है लच्छू भैया, वो टैंकर रोज एक देते हैं। वो पानी पे हम लोग ये पूरा अपार्टमेंट चल रहा है, लेकिन एक भी नल को पानी आज 15 दिन हो गए पानी नहीं आ रहा है। हम एक अपार्टमेंट में 18 फ्लैट है, 18 फ्लैट है। एक नल को पानी नहीं है और टैक्स तो सभी भर रहे हैं। और ये अपार्टमेंट का नाम है हीरा पन्ना अपार्टमेंट, पानदरीबा, खाराकुआ। नाम क्या है? मनीष शाह। मी पानदरीबा वार्ड मध्ये राहतो। 15 दिवस पाणी नाही। इतकी गंभीर गुलमंडी वार्ड, इतकी गंभीर परिस्थिती आहे। इतके आमदार असून, खासदार असून, पालकमंत्री सगळे इथं असताना सुद्धा पाणी नाही। एक सामान्य नगरसेवक आम्हाला पाणी देतो। आमची समस्या पाण्याला घेऊन समस्या आहे। जुन्या शहरात आम्ही नाचगल्लीमध्ये राहतो। हा वॉर्ड गुलमंडी वॉर्ड आणि राजा बाजार वॉर्ड मध्ये येतो। इथे जवळपास अगोदर कधी पाण्याची समस्या आली नाही आणि आता इथून पुढे जवळपास 4-5 वर्षापासून ही समस्या खूप जास्त येऊ लागली। आज आम्हाला अशी परिस्थिती आली की आम्हाला प्रत्येक 1-2 दिवस टँकर मागवावं लागतं आणि त्या टँकरची मदत आम्हाला आमच्या वॉर्डचे नगरसेवक लच्छू पैलवान ते करतात आणि त्यासाठी आम्हाला सारखं त्यांच्याकडे जाऊन पाण्यासाठी टँकरसाठी मागणी करावी लागते। कॉर्पोरेशनचं ज्यावेळेस कॉर्पोरेशनचं पाणी येतं त्यावेळेस ते पाणी एक तर खराब येतं, नाही तर दूषित काही ना काहीतरी खराब असलेलं पाणी असतं। 15 दिवस आम्हाला पाणी येत नाही। संकेत मुंडलिक, नारायण बाबूलाल बाकरे, मी राजा बाजार वार्डाचा नगरसेविकाचा वडील। आज पाण्याच्या समस्या जुन्या शहरामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की आज 15-16 दिवस आहे पाणी नाही आहे। महानगरपालिकेकडून पाण्याची दुर्दशा होते आणि जी एजन्सी आहे ते एजन्सी खूप मोठ्या प्रमाणावर घोटाळा या प्रकारे उघडलेला आहे। तर लोकांनी बेहाल इथं झालेले 16 दिवस, तरी बी आम्ही महानगरपालिकेचे टँकर मागून लोकांना 2-2 ड्रम जे आहेत ते पाणी देतोय। ही बिकट अवस्थेत जे आहे जुन्या शहरात आणि इथं आमदार खासदार सगळे इथले असून सुद्धा कोणी यांच्याकडे लक्ष देत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलमंडी प्रभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या उद्भवलेली आहे। प्रत्येक घराघरात पाण्याची कमतरता इतकी आहे की खूप मोठ्या परेशानीवर लोक आपल्याला हे सहन करून घेत आहेत। कोणाकडे बोंब मारावे, कोणाकडे बोलावे, महानगरपालिका आयुक्ताकडे बोलावं का आमदारकडे बोलावं का खासदारकडे बोलावं, कोणी फोन उचलायला तयार राहत नाही आणि पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे। कोणी ऐकायला तयार नाही। प्रशासन राज्य असून सुद्धा काहीच कुठंच व्यवस्था नाही।
रोज पाण्याची लाईन दर 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये लाईन उखडली जाते. हा मोठ्या प्रमाणावर खूप मोठा निष्काळजीपणा जो आज सगळ्यात मोठा घोटाळा समोर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आज तो समोर येऊन येतो उभं राहतोय. तर याकडे दुर्लक्ष देऊन ते काम व्यवस्थित होण्यात यावं आणि महानगरपालिका आयुक्तने जे आम्हाला टँकरद्वारे पाणी देतात त्याच्याबद्दल आम्ही आयुक्त साहेबांचे थोडे आभार मानतो की आज आपल्या शहराला जे संभाजीनगर शहराला 2 मंत्री आणि पालकमंत्री असून सुद्धा शहराला आज खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा ताण सहन करावा लागतो. जालना शहर झालं, नांदेड शहरापर्यंत पाणी आपल्या धरणातून जातोय. ते आपलं धरण उशाशी आणि गडक ओशाशी अशी गोष्ट झालेली आहे. एवढे मोठे सरकार लाडकी बहीण योजना आणून सुद्धा लाडकी बहिणीला घरामध्ये पाणी नाहीये. आज इतकी वाईट परिस्थिती लाडक्या बहिणीला सोसावं लागत आहे. तरी आपले मंत्री खासदार हे कोणी पाण्याकडे लक्ष देत नाही, कोणी आवाज उठवत नाही. आणि मी उबाटा शिवसैनिक उपजिल्हा प्रमुख मी आवाज उठवतोय आणि नगरसेवकाच्या मार्फतून मी लोकांना बारीक जुन्या शहरात बारीक गल्ल्या आहे तिथं आम्ही प्रत्येक घरात आम्ही पाणी पोहोचू शकत नाही. तर आम्ही तरी बी प्रयत्न करतो जिथपर्यंत पाणी देण्यात यावं आम्ही तिथपर्यंत पाणी देऊ शकतो. देखील आपले मनपाचे कर्मचारी व आमचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच आमचे माननीय कार्यकारी अभियंता पालक साहेब, सर्व शहरातले आमचे डेप्टी इंजिनियर, सर्व आमचे ज्युनियर इंजिनियर, सर्व जे काही कर्मचारी असतील अत्यावश्यक सेवेचे हे रात्रंदिवस ग्राउंड लेवलला थांबून नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल त्यासाठी प्रयत्न केला व ज्या भागात पाणी पोचलं नाही किंवा उशिरा पोचलं तिथे आम्ही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. आणि याला जास्त आम्हाला जे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, जे नवीन योजनेचं काम चालू आहे आणि नवीन योजनेच्या कामात जे 900च्या लाईनने आम्हाला जो प्रेशर मिळतो तो सगळा प्रेशर मागच्या 15 दिवसापासून आमचा डिस्टर्ब होता. त्यामुळे शहरात सर्व काही विस्कळीत होत आहे. नाळेबाग धनमंडी नूरपल्ली या भागातील रहिवाशांची समस्या आहे की त्यांच्याकडे पाणी येत नाहीये, प्रेशर असतं किंवा नसतं, यावर काय आपलं मत आहे? तर सदरील भागात MGP कडून नवीन जलवाहिनी टाकल्या गेल्या, परंतु त्यांना आपल्या ज्या एरियात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठीच नवीन जलवाहिनी टाकण्यात आल्या. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला आम्ही पत्राद्वारे कळविले की GVPR कंपनीकडून ज्या ठिकाणी ज्या नवीन लाईन टाकल्या तिथून ज्या आतल्या इंटरनल लाईन गल्लीतल्या ज्या टाकल्या गेलेल्या आहेत त्याला जोडण्यासाठी क्रॉस कनेक्शन आपण लवकरात लवकर तात्काळ करावे. परंतु GVPR कंपनीकडून व MGP कडून त्याची टाळाटाळ केली जाते किंवा सध्या त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही असं उत्तर दिलं जातं किंवा कॉन्ट्रॅक्टर नाही असे उत्तरं दिली जातात. त्या ठिकाणी काही नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन सुद्धा घेतलेलं आहे किंवा मोठी पाईप सुद्धा त्यावर टाकलेले, ज्या पाईप आपला इंचचा असल्यापेक्षा डबल पाईप घेतलेले आहे, त्यातून पाण्याचा सुद्धा स्रोत येतात. नाही, अशा ठिकाणी जिथून आम्हाला कंप्लेंट येतात ना, या अगोदरही आम्ही मोहीम घेऊन सदरील ठिकाणी इलिगल वॉटर नळ कनेक्शनच्या ज्या काही मोहीम घेऊन जे नळ कनेक्शन काढण्यात येतील व काढले जातात यापुढेही आम्ही ती मोहीम जर कंप्लेंट आली तर तिथं आम्ही लवकरात लवकर मोहीम घेऊ, पोलीस फोर्स घेऊन व तिथला सप्लाय सुरळीत करण्यात. जशी मोहीम सुरू आहे तशी मोहीम आपण कधी राबवली त्या भागात? हो, या अगोदरही आपण त्या भागात मोहीम राबवली व त्यानंतर जीवन प्राधिकरणकडून नवीन लाईन झालेली आहेत, फक्त त्याचे क्रॉस कनेक्शन अजून बाकी आहे. तर लवकरच आपल्या एरियाचाही सप्लाय सुरळीत होईल. आता सध्या जे आपले किरण गणोरे साहेब आमच्याकडे जे आले आहेत नागरिकांना घेऊन, यांच्याही समस्या आम्ही लवकरात लवकर सोडवू हे आम्ही त्यांना ग्वाही देतो. पाण्याची टाकी किती चालू आहे? पाण्याच्या टाकीचं आपल्याला जी तारीख आहे ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी चांगल्या रीतीने देऊ शकतात. मी मिलिंद भांबरे, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग 129.